कोरलेल्या दगडामध्ये महादेवाची पिंड, हे ठिकाण कोठं आहे तर चला सांगतो. आज फॅमिलीच्या ट्रिपचं नियोजन केलं, त्यामुळे सगळेजण आवरून बिवरून प्रवासाला सुरुवात केली. जरा उशीरच झालता, 12 वाजून गेलतं, त्यामुळे जरा ऊन पण भरपूर पडलेलं बघा. उशीर जरी झाला असला तरी ट्रॅफिक काय लागलं नाही बघा. रस्ता सगळा मोकळाच होता. जाताना रस्त्यातला नजारा इतका मस्त होता की गाडीतनं उतरून बघितल्याशिवाय राहावलंच नाही. भाचा पण सोबत होता. पवनचक्की बघून लय हरगलेला बघा. जिथे जायचं होतं त्या लोकेशनला पोहोचलो. हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि खानापूर दरम्यान असलेल्या महादेव टेकड्या म्हणून ओळखलं जाणाऱ्या पर्वतीय प्रदेशात वसलेलं आहे. पुराणानुसार हे ठिकाण व्यासपुत्र महर्षी शुकमुनी किंवा शुक यांचे स्थान असल्याचे मानले जाते बघा. सुखाचार्य देवस्थान जवळ आम्ही पोहोचलो बघा. डोंगराच्या गाभाऱ्यात हे मंदिर असल्यामुळे आम्हाला पायऱ्या उतरून खाली जावं लागलं बघा. मी 10 वर्षाच्या पूर्वी कॉलेज मित्रांसोबत इथं आलतो बघा. त्यावेळेस पायऱ्याच काय केल्या नव्हत्या. या ठिकाणी आल्यावर महाबळेश्वरला आल्याचं फिलिंग येते बघा. घनदाट झाडी आणि थंडगार वारा इथं अनुभवायला मिळते बघा. फॅमिली ट्रिपसाठी लोकेशन लय मस्त आहे बघा इथलं. पुराणानुसार हे ठिकाण व्यासपुत्र महर्षी शुकमुनी किंवा शुक यांचे स्थान असल्याचे मानले जाते बघा. आटपाडी तालुक्यातील एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे बघा. श्रावण महिन्यात इथं खूप गर्दी असते, यात्रा असते इथली. परंपरेनुसार हे ठिकाण प्राचीन महाकाव्य ऋषी शुक दगडांमध्ये गायब झाले होते, म्हणूनच ते त्यांचे शेवटचे विश्रामस्थान म्हणले असा इथे इतिहास सांगण्यात येतो बघा. ज्या ठिकाणी शुक दगडांमध्ये विलीन झाल्याचे मानले जाते ते ठिकाण एक गुहा आहे बघा. गुहेभोवती भगवान शिवाला समर्पित एक मंदिर बांधले. शुकाचार्य हे ठिकाण महादेव टेकड्या आणि घनदाट जंगलाने वेढलेलं असल्यामुळे नाही गंगा नावाच्या भूगर्भातील पाण्याचा सतत इथं प्रवाह असतोय बघा. गोमुखातून येणारं पवित्र पाणी ज्याला श्रद्धेने जिवंत झरा म्हणतात आणि प्राचीन भारतातील इतिहासात त्याचे खूप महत्व आहे बघा. शुकाचार्य मंदिराच्या स्थापत्यकलेवरून असे दिसून येते की 14व्या-16व्या शतकात कदाचित चालुक्य काळात बांधले गेले असावे. तो सगळा नजारा अनुभवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा.